माझ्या प्रचाराचा दुसरा टप्पा आज आपले आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातून या वर्धे गावामध्ये आमच्या सरपंच पप्पू पालव यांच्या घरी खळा बैठकीपासून सुरू केलेले आहे। त्यामुळे आज दररोज अशा पद्धतीने 10 गावामध्ये आम्ही खळा बैठका करून ग्रामस्थांशी संपर्क साधणं, त्यांच्या अडीअडचणी विचारून घेणं, समस्या जाणून घेणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि 16 एप्रिलला रत्नागिरी येथे सकाळी 11 वाजता 11च्या नंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर 18 एप्रिलपासून पुन्हा एकदा जाहीर सभांचा धूमधडाका उठेल आणि 7 मेला जे मतदान होईल त्यामध्ये प्रचंड मताधिक्याने मशाल विजयी झाली होईल अशी मला खात्री आहे। त्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा, जाहीर सभा ही 3 मेला कणकवली येथे आहे। माननीय आदित्यजी ठाकरे यांची सभा 4 मेला सावंतवाडी येथे आहे आणि सकाळची सभा रत्नागिरी किंवा देवरुखला असेल। भाई, एकंदरीत प्रतिस्पर्धी अजून येत नाहीये रिंगणात तुमच्या विरोधात, काय सांगाल एकंदरीत? मला काय बोलायचंच नाही त्याच्यावर। कोणी यायचं त्यांनी या, नाचायचं त्यांनी नाचा, पराभव पत्करायचंच आहे मनामध्ये नक्की करून या। पण दुर्दैव असंच आहे बघा भाजपाचं, आमचे आमदार वैभव नाईक नेहमी सांगतात की 1 केंद्रीय मंत्री, 4 राज्यातले कॅबिनेट मंत्री, 2 महामंडळाचे अध्यक्ष, एवढा मोठा लटांबर असताना सुद्धा या मतदारसंघामध्ये त्यांना लोकसभेकरता उमेदवार मिळू शकत नाही, हे त्यांचं अपयश आहे, आमचं नाही। नारायण राणेंना तिकीट मिळण्यासाठी आपले रवींद्र चव्हाण जे आहेत ते खूप आग्रही दिसतात, कसं बघताय तुम्ही? मला काय तिकडे बघायचं कारणच नाही, मी बघतोय माझ्या विजयाकडे, माझ्या सहकार्यांना बरोबर घेऊन। भाई, मुख्यमंत्रीचं नॉट रिचेबल झालेत? होणारच होते, ते कायम होणारच नॉट रिचेबल। आता अजितदादा सुद्धा नॉट रिचेबल होतील बघा। भाई, तुम्ही एक आरोप केला आता खळा बैठकीमध्ये की कोरोना काळात SSPM कॉलेजमधून जे रुग्ण निघाले त्यावर बराच घोटाळा झाल्याचा आणि जे मृत्यू पडले यासंदर्भात तुम्ही बोललात, काय सांगाल? होय, SSPM मध्ये कोरोना काळामध्ये जो आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे, आम्ही केवळ माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्या रुग्णालयाची चौकशी मागितलेली नाही, परंतु सर्वश्रुत आहे लोकांना कसं लुबाडलंय, फसवलंय कोरोनाच्या नावावर, केवळ जनतेलाच मिळतं, त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा, आणि मेल्यानंतर त्यांना कसं बाहेर फेकलं गेलं हे सुद्धा सर्वश्रुत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।